आताच्या घडीची मोठी बातमी आता राजकीय वर्तुळातून समोर येते। छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। भुजबळ सध्या सिल्वर ओकवर दाखल झालेत, मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कालच आपण पाहिलं, शरद पवार यांनी फोन केल्यानंतर सगळे विरोधक आरक्षणासाठीच्या बैठकीला आले नव्हते असा आरोप भुजबळांनी केला होता। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर आरोप सुद्धा झाले, त्यांच्यावर टीका झाली आणि आज भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जात आहेत, त्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकूणच काही काळाच्या आधी म्हणजे काही दिवसांआधी आपण पाहिलं होतं भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या भुजबळ हे सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांशी चर्चा करून त्यातून काय समोर येतं ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काल आपण जर पाहिलं तर विरोधकांनी भुजबळांवर टीकेची झोड उठवलेली होती, कारण आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हे दोन गट पडलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं वातावरण अधिक तापवल्याचं भुजबळांवर आरोप केले जातात। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवार यांनी फोन केल्यामुळे विरोधक हे बैठकीसाठी आले नाही असं भुजबळांनी म्हटलं होतं, त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला जातात। त्यामुळे कदाचित या वक्तव्यावरून ते माघारी फिरतात का किंवा काय बोलतात शरद पवारांशी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भातली टीका केली होती। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, सध्या भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आता आपण बघतोय की काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांचा संपूर्ण कॉन्वॉय हा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेला आहे। अद्याप या भेटीचं कारण समजू शकलेलं नाहीये, मात्र ही भेट ही महत्त्वाची मानली जाते। सध्या शरद पवार यांची तब्येत तेवढीशी बरी नाहीये, ते इतर कोणालाही भेटत नाहीत। असं असताना छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेतात। एवढंच नव्हे तर नुकतेच जे नवनिर्वाचित खासदार ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे देखील सिल्वर ओकवरती इथे दाखल झाले आहेत। त्यामुळे हे दोन मोठे नेते हे सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत आणि नेमकी ही भेट कशासाठी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र नक्कीच आपण बघतोय की या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे। अगदी सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सिल्वर ओकवर सध्या भुजबळ हे पवारांच्या भेटीला आलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं, त्यांचे सगळे आमदार निवडून आले, मात्र शरद पवारांचे पुरस्कृत जे उमेदवार होते जयंत पाटील शेकापचे त्यांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आणि कुठेतरी या संदर्भात सुद्धा आता चर्चा वितर्क सुरू झालेले आहेत। आणि सध्याची महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण पाहतोय, छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि शरद पवारांशी ते नेमकी कोणत्या विषयावर आता चर्चा करतात किंवा ही औपचारिक भेट आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कालच भुजबळांनी शरद पवारांसंदर्भात एक मोठं विधान केलं होतं की शरद पवारांच्याच सांगण्यामुळे हे सगळे विरोधक जे होते ते महायुतीने आयोजित केलेल्या आरक्षणाच्या बैठकीला आले नव्हते आणि त्यावरून विरोधकांनी सुद्धा भुजबळांवर टीका केली होती। या सगळ्यामुळे कदाचित भुजबळ शरद पवारांशी त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी जात आहेत का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं मागील काही दिवसांपूर्वी भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी हवी होती, याशिवाय राज्यसभेची सुद्धा त्यांना उमेदवारी हवी होती, मात्र त्या दोन्ही उमेदवार त्यांना मिळाले नाही आणि म्हणून ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चेला उधाण आलेलं असता त्यांनी शरद पवारांची भेट घेणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, काय सांगाल, काल भुजबळांनी जे विधान केलेलं होतं त्यामुळे कदाचित ते शरद पवारांची भेट घेतात का अशी एक चर्चा सुरू झाली आहे? नक्कीच आपण बघतोय की काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती टीका केली होती, मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वतः छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती दाखल झालेले शरद पवारांची ते भेट घेत आहेत। त्यामुळे नेमकं या भेटीमागचं कारण काय हे समजू शकलेलं नाहीये। मात्र आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती। त्यांना लोकसभेला देखील उभं राहायचं होतं, मात्र त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आलं। असं असताना छगन भुजबळ हे नाराज होते अशी बरेचदा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होते आणि आता आपण बघतोय की पक्ष फुटीनंतर पहिल्या
पहिल्यांदाच जेव्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, अजित पवार आणि त्यांच्यासोबत अनेक कित्येक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, छगन भुजबळ हे देखील होते आणि त्यांनी देखील शरद पवारांवरती प्रखर अशी टीका केली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत. सध्या शरद पवार यांची तब्येत तितकीशी बरी नाही आहे आणि ते कोणाला भेटत देखील नाहीत. असं असतानाही आता आपण बघतोय की छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती दाखल झालेले, तर कोणती नवीन राजकीय समीकरणं जुळत आहेत का किंवा कोणता मोठे निर्णय आज घेतले जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अद्याप ही भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र आपण बघतोय की एक मोठी राजकीय घडामोड इकडे घडताना दिसते. छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती दाखल झालेले आपल्या संपूर्ण कॉन्व्हॉयसह छगन भुजबळ काही वेळापूर्वी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत आणि आता येणाऱ्या काही वेळातच आपल्याला कळेल की नेमकी ही भेटी मागचं कारण काय आणि पुढे काय घडामोडी घडतात ते. सचिन, आपण पाहिलं मागच्या काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती आणि यासोबतच गिरीश महाजनांनी त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला होता, अशी एक चर्चा होती. त्या संदर्भात कुठेतरी याचीही किनार याला असू शकते का, काय वाटतं? नक्कीच निश्चितच याची किनार असू शकते. आपण बघतोय की जेव्हा लोकसभेचे जागा वाटपाचा प्रश्न होता तेव्हा छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं की ते इच्छुक आहेत, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि त्यानंतरच छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. स्वतः छगन भुजबळ यांनी कॅमेरासमोर देखील आपण इच्छुक असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांची नाराजगी होती अजित पवार गटामध्ये. ते नव्हे तर अनेक अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाशी संपर्कात असल्याचा अनेकदा शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला होता आणि आपण बघतोय की स्वतः मंत्री असलेले छगन भुजबळ हे अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. अद्याप अधिकृतपणे याची माहिती किंवा घोषणा छगन भुजबळ यांच्याकडून. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.